स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात अनेक अडचणी असतात, अनेक समस्या असतात, घरगुती असतात, तसेच वैवाहिक समस्या असतात. मग जीवनात जर परिवर्तन करायचं असेल तर हा एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगत आहे आणि तो तुम्ही जरूर करा. या उपायासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज नाही. 2, 4, 5 रुपयांमध्ये ही वस्तू तुम्हाला भेटू शकते. तर काय आहे ही वस्तू? तर तुरटी. तुरटी ही आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते. आपल्या आजूबाजूच्या किराणा दुकानात ते मिळू शकते. 2 रुपये, 5 रुपयाला मिळू शकते. तर ती तुरटी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये जे काही संकट असतात, तर अशा वेळेस त्या तुरटीचा एक तुकडा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर तो तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे, जेणेकरून बाहेरून येणारी निगेटिव्ह ऊर्जा ही बाहेरच राहिली पाहिजे. त्याचा प्रवेश हा आतमध्ये झाला नाही पाहिजे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरात प्रवेश करते. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या जवळ तुम्ही तुरटीचा खडा हा अवश्य ठेवा. आपल्या घरातील कोणाला जर नजर दोष झाला असेल, जर कोणाला नजर दोष झाला असेल तर अशावेळी तुरटीला एक तुरटीचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो दोन्ही हातावर छानपैकी असा घासायचा आहे आणि तो घासल्यानंतर गॅसवर तुम्हाला तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्यात तो छोटासा तुकडा आपण ज्यावेळेस ज्याला नजर दोष झालेले आहे त्याच्या हातात तो छोटासा तुरटीचा तुकडा द्यायचा आहे आणि तो तुकडा आपल्याला त्या दोन्ही हातावर घासल्यानंतर गॅसवर तवा ठेवून तो तुकडा आपल्याला तव्यावर टाकायचा आहे आणि ज्यावेळेस त्या तुरटीचे राख शिल्लक राहील तर ती राख तुम्हाला घेऊन वाहत्या पाण्यात सोडायची आहे. जर तुमच्या आजूबाजूला वाहते पाणी नसेल तर तुम्ही घरातील किचनमध्ये जे काही बेसिन असतं त्यामध्ये देखील तुम्ही ते सोडू शकता. तसेच काही लोकांचे बऱ्याचशा समस्या असतात की त्यांना झोप येत नाही. याच्यासाठी एक छानसा तुरटीचा उपाय सांगत आहे की यावेळी देखील आपल्याला लहान तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला उशाच्या जवळ म्हणजे उशाखाली घेऊन झोपायचा आहे. अशावेळी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि झोपेच्या खोलीत देखील सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण तुरटीचा तुकडा हा उशाखाली घेऊन झोपतो त्यावेळेस आपल्याला छानपैकी झोप लागते आणि त्यामुळे ज्यांना झोप येत नाही संध्याकाळी, बऱ्याच मंडळींची ही तक्रार असते, त्यांनी हा उपाय जरूर करा. आता मेन गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात पैसा हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तर पैसा येतो, काही मंडळींची अशी तक्रार असते की पैसा येतो पण तो टिकत नाही. मग यासाठी काय करायचं आहे, आपल्याला तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो लाल कापडात आपल्याला बांधायचा आहे. आता यावेळी काय करायचं आहे, लाल कापड्यात तो तुरटीचा तुकडा घेऊन शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीचं नाव घेऊन तुम्ही तिजोरीत, तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पूजा घरात जे काही ड्रॉवर असतं छोटंसं त्या गल्ल्यात देखील तुम्ही तो तुरटीचा तुकडा लाल कपड्यात बांधून ठेवू शकता. यामुळे काय होतं तर आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतात त्या सुटतात आणि आपल्याला कुठून ना कुठून अर्थात चांगल्याच मार्गाने पैसा मिळतो आणि तो टिकतो देखील. म्हणजे आर्थिक उन्नतीसाठी तुरटीचा हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. तसेच आपल्या घरात काही कार्यक्रम असतात, लग्न कार्य असो किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असो किंवा आपल्या घराला जर नजर दोष लागत असेल, जर आपण एखादा बंगला घेतला असेल किंवा एखादी गाडी घेतली असेल, कुठलं वाहन घेतलं असेल, तर लोकांची नजर दोष लागू नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्या घरातील जे काही आपण फरशी पुसून घेतो त्यामध्ये खडे मीठ किंवा साधं मीठ देखील चालेल थोडंसं आणि तुरटीचा छोटासा तुकडा त्या पाण्यात टाकून ते पाणी शनिवारी तुम्हाला हा उपाय एक 5-6च्या दरम्यान करायचा आहे संध्याकाळच्या आणि फरशी पूर्ण पुसून घ्यायची आहे मीठ आणि तुरटी. यामुळे काय होतं तर घरातील निगेटिव्हिटी ही निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी जर निर्माण करायची असेल तर हा तुरटीचा उपाय खूप छान आहे आणि तो तुम्ही अवश्य करा. खूप छान अनुभव येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ.